कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे नगराध्यक्ष पदाचे त्याचबरोबर नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांनी आपल्या नामनिर्देशन पत्राच्या एका दस्तावेजावर सही केल्या नसल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्ष मित्र पक्ष आघाडीच्या वतीने आक्षेप घेण्यात आला होता। सदर प्रकरण कोपरगावच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये होता। काल रविवारच्या सुट्टीच्या दिवशी या कोर्टामध्ये जे आहे तर याचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद झालेला आहे पूर्ण आणि आज जे आहे तर न्यायालयाने निकाल दिलेला आहे। या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी शासन पक्षाच्या वतीने रणधीर भाऊसाहेब आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। साहेब, नेमका हा प्रकरण काय होता, काल काय युक्तिवाद झाला आणि आज काय त्याच्या संदर्भात निकाल लागला? कोपरगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले होते। त्यावर नाराज होऊन 30 उमेदवारांनी माननीय जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये निवडणूक अपील दाखल केले होते। सदर अपील दाखल झाल्यानंतर 2 दिवस सुट्टीचे होते, शनिवार रविवार, मात्र तरी जिल्हा व सत्र न्यायालयाने सुट्टीच्या दिवसामध्ये देखील न्यायालयीन कामकाज चालून दोन्ही पक्षांचा विस्तृत युक्तिवाद ऐकण्यात आला। यामध्ये याचिकाकर्त्यांचा जो काही आक्षेप होता तो उमेदवारी अर्जासोबत जे शपथपत्र दाखल करण्यात आलं होतं ते शपथपत्र सदोष असल्याचं, त्या शपथपत्रावर सह्या नसल्याचं, त्या शपथपत्रांमध्ये काही मजकूर नव्याने भरण्यात आल्याचं याबाबत आक्षेप घेऊन त्यांनी ते शपथपत्र चॅलेंज केलं होतं। परंतु सरकार पक्षाकडून आम्ही माननीय न्यायालयाला ते जे शपथपत्र होतं ते एकूण 8 पानांचं होतं। तर या 8 पानांमध्ये पान नंबर 1 ते 7 या सर्व पानांवरती उमेदवारांच्या सह्या असल्याचं मान्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। तसेच मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत, जे काही इलेक्शन कमिशनने गाईडलाईन्स दिलेले आहे, या सर्व गाईडलाईन्स मान्य न्यायालयापुढे ठेवण्यात आल्या आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने देखील जो ॲफिडेव्हिट म्हणजे शपथपत्र का भरावे या संदर्भात गाईडलाईन्स दिलेले आहे। तर त्यामध्ये नागरिकांचा आपला जो कोणी उमेदवार आहे, हा उमेदवाराचं क्रिमिनल बॅकग्राऊंड, या उमेदवाराचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, या उमेदवाराची मालमत्ता याबाबत नागरिकांना जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि नागरिकांचा हा जो काही जाणून घेण्याचा अधिकार आहे तो शपथपत्रामध्ये उमेदवाराने नमूद करणं अपेक्षित आहे। मात्र केवळ शपथपत्रातील शेवटच्या पानावर उमेदवाराची सही नाही, यावरून नागरिकांच्या जाणून घेण्याच्या अधिकारावर कोणती गदा येत नाही। याबाबत आम्ही विस्तृत युक्तिवाद मान्य न्यायालयामध्ये करण्यात आला आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मान्य न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्याचा जो काही निर्णय घेतला होता तो निर्णय ग्राह्य धरून त्यावर आज न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे। तो बरोबर असल्याचं मान्य न्यायालयाने म्हटलेलं आहे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर जे कालपासून जे आहे तर या उमेदवारांची जे आहे तर धडधड वाढलेली होती। नेमकं या न्यायालयामध्ये नेमकं युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर याचा निकाल काय लागतं याकडे सर्वांचं मतदारांचं शहरवासियांचं लक्ष लागलेलं होतं आणि आज निकाल लागल्यानंतर जे आहे तर या ठिकाणी जे उमेदवारांचे काही प्रतिनिधी या ठिकाणी आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर कालपासून या ठिकाणी 2 दिवस शनिवार आणि रविवार जे आहे तर हा प्रकरण न्यायालयामध्ये होतं आणि आज या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। परंतु जे शपथपत्रावरती शेवटच्या पानावर सही नव्हती हा मुद्दा जे आहे तर या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेला होता, त्याकडे सर्वांचं न्यायालयाचं लक्ष वेधण्यात आलेलं होतं। 2 दिवस जे आहे तर न्यायालयामध्ये याचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि आज न्यायालयाने निकाल दिलेला आहे। त्यामध्ये जे अपीलार्थी होते त्यांची याचिका जी आहे तर फेटाळण्यात आलेली आहे आणि सदर जे शपथपत्र होतं ते ग्राह्य मानण्यात आलेलं आहे। अशाच प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी शासन पक्षाच्या वतीने जे वकील होते भाऊसाहेब रणधीर यांनी या ठिकाणी दिलेली आहेत। मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।